गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाद्वार काला संपन्न। श्री विठ्ठलाच्या पादुकांवर गुलाल व बुक्याची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाद्वार काला उत्साहात पार पडला। या उत्सवानंतर आषाढी यात्रेची खऱ्या अर्थाने सांगता झाली असल्याचे मानले जाते। संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजांकडून महाद्वार काला करण्याची परंपरा आहे। गोपाळपूरचा काला झाल्यानंतर सर्व संतांच्या पालख्या पंढरीचा निरोप घेतात। यानंतर स्थानिकांचा उत्सव अर्थात महाद्वार काला करण्याची गेल्या 400 वर्षाहून अधिक काळापासून परंपरा आहे। येथील हरिदास घराण्यातील संत पांडुरंग महाराज यांना प्रत्यक्ष श्री विठ्ठलाने दर्शन देऊन आपल्या खरावा अर्थात पादुका प्रसाद रूपाने दिल्या होत्या। गेल्या 11 पिढ्यांपासून हा उत्सव सुरू आहे। परंपरेनुसार संत नामदेव महाराज यांच्या वंशजांची दिंडी हरिदास यांच्या घरी आल्यानंतर श्री विठ्ठलाच्या पादुका मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर पुजाऱ्यांनी बांधल्या। यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सभामंडप येथे 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर कालेची दहीहंडी फोडण्यात आली। यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांच्या पादुकांवर लाहेंची उधळण केली। यानंतर हा उत्सव महाद्वार घाटावरून वाळवंटात घेऊन जातात, परंतु यंदा चंद्रभागेला पूर येत असल्यामुळे घाटापासूनच तो फिरवण्यात आला। येथून माहेश्वरी धर्मशाळा, आराध्य गल्ली, हरिदास वेस येथे परंपरेप्रमाणे दहीहंडी फोडण्यात आली। यावेळी रस्त्यावर हजारो भाविकांनी देवाच्या पादुकांचे दर्शन घेतले, तसेच गुलाल, बुक्का व फुलांची उधळण करण्यात येत होती। श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यासमवेत काला केल्याचे मानले जाते, यामुळे वारकरी संप्रदायात काल्याला महत्त्व आहे।